सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी संगीता तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. उद्यापासून आपल्याकडे शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि या शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची खूप सेवा केली पाहिजे, जेणेकरून ती आपल्यावर आशीर्वाद देऊन भरभरून आशीर्वाद देईल आणि आपलं घर सुख शांतीने नांदेल. कुलदेवीची सेवा ही जर नाही केलं तर ती आपल्यावर नाराज होते. कुलदेवीची तशी तर सेवा आपण वर्षभर केली पाहिजे, पण आपल्याने दररोजच्या ह्या दगदगीच्या जीवनामध्ये हे काही शक्य नाही. त्यामुळे आपण या नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची सेवा करायला पाहिजे. आपण आपल्या कुलदेवीची सेवा सोडून इतर देवी देवतांची सेवा केली तर म्हणजे आईची सेवा सोडून मावशीची सेवा करतो असं होते. ह्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज होऊन आपल्याला संतान प्राप्ती, नोकरी, आर्थिक उलाढाली ह्यामध्ये त्रास होतो. त्यामुळे आपण आपल्या कुलदेवीची आणि कुलस्वामिनीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांना आपली कुलदेवी कोण आहे हे विचारून या नवरात्रामध्ये आपण तिची खूप खूप सेवा करूया, जेणेकरून ती आपल्यावर भरपूर यश देईल आणि आपल्याला प्रसन्न होऊन खूप आशीर्वाद देऊन जाईल. आता कुलदेवीच्या सेवेपैकी सर्वात महत्त्वाची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती. हे बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ मी आज जवळपास 2003 पासून करते. म्हणजे आज जवळपास 20 वर्ष झालेत मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करते. माझ्याकडे हा ग्रंथ दुर्गा सप्तशतीचा बघा खूप जुना ग्रंथ आहे. हा जवळपास मी 2003 मध्ये घेतलेला आहे. तेव्हा मी नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका येथे राहत होते. जेव्हा माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर तिथे झालेली होती, तेव्हा माझ्या घराच्या समोर अगदी रस्ता क्रॉस केल्याच महाराजांचं केंद्र होतं. दिंडोरी प्रणित स्वामी महाराजांचं केंद्र होतं. मी अगोदर पण स्वामींची सेवा करायची, पण आरतीला वगैरे जायची, असं भरपूर सेवा करायची नाही. म्हणजे पारायण वगैरे कधी केले नव्हते, पण घरासमोरच केंद्र असल्यामुळे मग मला तिथं स्वामींची सेवा मी करायला लागली. पारायण वगैरे आपलं स्वामी चरित्र वगैरे करत होते. पण दुर्गा सप्तशतीचा पाठ मी पहिल्यांदा 2003 मध्ये शारदीय नवरात्रातच सुरुवात केली होती. आणि माझा हा अनुभव मी आज तुमच्यासोबत दुर्गा सप्तशतीचे माझे काय अनुभव आहेत मी थोडक्यात तुम्हाला सांगते. 2004 मध्ये जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा शारदीय नवरात्र, आपले दत्त जयंती आणि अजून एक असं 3 मी पारायण केले होते. मला काय आता आठवत नाही तेवढं, पण मी 3 सप्तशतीचे पाठ केले होते हे मला माहिती आहे. पण मला मुलगी व्हावी या उद्देशानेच पाठ करायचे, का तर मला असं वाटायचं की मला मुलगी होते का नाही. पण मी महाराजांना विनंती करायची की महाराज मला मुलगी हो द्या, म्हणून मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायची. खरंच माझ्या घरी मुलगी झाली, म्हणजे लक्ष्मी माझ्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे माझं दुर्गा सप्तशतीचा पाठाचा असं अनुभव आहे. आणि मी हे जवळपास 2003 पासून म्हणजे आज 20 वर्ष झाले मी नवरात्रामध्ये, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये मी न चुकता दुर्गा सप्तशतीचे पाठ करते. दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे कुलदेवीची सेवा कशी करावी. मी थोडक्यात तुम्हाला आता वाचून दाखवते. आपल्या जीवनात कुलदेवीचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवीच्या सेवेला अग्रक्रम आहे. त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवतांची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवीची सेवा करून तिची संमती घ्यावी. तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विभाव, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवीच्या कृपेचा अगदी निकट संबंध आहे. आपल्या कुलदेवी संबंधी माहिती ही प्रत्येकाला असावीच. त्यासाठी शास्त्रधर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती यांची माहिती दिलेली आहे. कुलदेवीची सेवा कशी करावी हे खालीलप्रमाणे आहे. मंगळवार आणि शुक्रवार आणि दुर्गाष्टमीला आपण कुलदेवीचा उपवास करावा. चैत्र व अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव साजरा करावा. 3-4 वर्षातून एकदा कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मान सन्मान करावा. हिरवी साडी, हिरवा खण, मणी, मंगळसूत्र, सोन्यांचे जोडवे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, बेनी, होमपुडा, ओटीचे सामान, 5 फळ, पुरणाचा नैवेद्य दाखवावा. एका ताटात पुरण थापून त्यात 21 फुलवाती लावाव्यात व देवीची आरती करावी. घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवीचे पूजा करावी. प्रत्येक अध्यायास खालील दिलेल्या मंत्राचे संपुट लावून ती दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एकूण 14, 28, 56,
112 पारायणे करावी। ही पारायणे शक्यतो 112 दिवसापेक्षा जास्त उशीर न करता करावीत। कुलदेवीची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक मात्र 99 मंत्राचा करावा। आता ही माहिती झाली ग्रंथातली। आता मी काय नियम पाळते मी तुम्हाला सांगते। 1 ते 13 अध्याय एकाच जागेवर बसून वाचणे म्हणजे पाठ करणे होय। 5, 7, 9, 14 असं संकल्पयुक्त तुम्ही सप्तशतीचे पाठ करू शकता। 14 पाठ केले तर नवचंडी केल्याचे पुण्य आपल्याला लाभ। नवरात्राच्या पहिल्या दिवशीच आपल्याला घटासमोर अखंड दिवा लावल्यानंतर संकल्प करायचा आहे की आपण सप्तशतीचे किती पाठ करणार आहे, त्यानुसार आपल्याला पाठ करायचे आहेत। आणि ह्या पाठाचे नियम म्हणजे मी स्वतः काय नियम पाळते ते मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम आपल्याला 9 दिवस म्हणजे जेवढे आपण संकल्प केले तेवढे पाठ म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे। दुसरी गोष्ट आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे। खाली आपल्याला चटईवर झोपायचं आहे, बेडवर सोप्यावर बसायचं नाही। आपल्याला काळं वस्त्र घालून पाठाला बसायचं नाहीये, साडीच घालून आपल्याला पाठाला बसावं लागेल। का तर आपण संकल्प केलेली ही सेवा आहे, तर आपल्या कुलस्वामिनीला साडीवरच आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे। हातात कमीत कमी 2-2 तरी हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत, कपाळाला कुंकू लावायचं आहे आणि केस बांधूनच आपल्याला हे सप्तशतीचे पाठ करायचे आहेत। आणि जिथे आपण पाठ करणार आहे ती जागा एकदम स्वच्छ पुसून वगैरे पाठाला सुरुवात करायची आहे। मांडणी कशी करायची आहे, एक चौरंग घ्यायचा आहे, चौरंगावरती लाल आसन टाकायचं आहे, आसनावरती सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आहे आणि नंतर जेव्हा आपण पाठ वाचायला सुरुवात करणार तेव्हा हळदी कुंकू फूल अगरबत्ती लावून एक तुपाचा दिवा लावून आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे। पाठाला सुरुवात केल्यानंतर आपल्याला त्या जागेवरून उठायचं नाहीये, बोलायचं नाहीये आणि पाठ वाचताना मनातल्या मनात वाचायचं नाहीये, आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपल्याला पाठ वाचायचं आहे। नवमीच्या दिवशी जेव्हा आपले पाठ पूर्ण होतील, जेवढे आपण संकल्प केले तेवढे पाठ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि पुरणाचे दिव्याचे आरती करायची आहे। म्हणजे पुरण आपल्याला एका ताटामध्ये अर्धचंद्राकृती थापायचं आहे आणि त्याच्यावरती 21 फुलवाती लावून आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे। आणि आरती झाल्यानंतर पुरणाचा नैवेद्य दाखवून आपण आपला हे पाठांचं उद्यापन करू शकतो। अशी ही आई भगवतीची सेवा साधी भोळी आपल्याला या नवरात्रात करायची आहे आणि आपल्या कुलस्वामिनीला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचं। आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।